काही प्रवास खूप मोठे नसतात पण आयुष्यभर लक्षात राहतील. हा त्यापैकी एक प्रवास होता. 2 आठवडे कसे गेले खरं कळालंच नाही. पहिल्या दिवशी हॉलमध्ये आलो तेव्हा इथलं सगळंच नवीन होतं. नवीन जागा, नवीन लोक, नवीन सुरुवात. पण आज इथून जाताना असं वाटतं की काहीतरी आपण मागे सोडून चाललो आहे. या 2 आठवड्यात रिसर्चबद्दल खूप काही शिकलो. सर रोज काहीतरी नवीन शिकवायचे. पण SIP फक्त क्लासरूमपुरतं मर्यादित नव्हतं. म्युझियम व्हिजिट असो, फील्ड व्हिजिट असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन गोष्टी अनुभवणं असो, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून गेला. आणि बघता बघता अनोळखी चेहरे कधी आपले वाटायला लागले ते कळालंच नाही. संध्याकाळच्या त्या गप्पा, दिवसभर काय झालं यावर चर्चा, कॉलेजच्या चुगल्या, एकमेकांची टिंगल आणि काही कारण नसताना आलेलं हसू हे कायम लक्षात राहतील. हॉस्टेलमधली ती रूम फक्त राहायची जागा नव्हती, तर त्या रूममध्ये आम्ही खूप मजा केली, खूप हसलो, खूप आठवणी बनवल्या. माझा रूममेट माझ्यापेक्षा ज्युनियर होता, पण त्याने सांगितलेली एक गोष्ट कायम लक्षात राहील, कधीच कोणामध्ये अडकून बसायचं नसतं रे. आणि हो, खरंच मित्र खूप छान भेटले. पहिल्या दिवशी सगळे अनोळखी होते, पण आज बाय म्हणताना ते सगळे आपले वाटतायत. पण या SIPची खरी कमाई सर्टिफिकेट नाही, तर भेटलेली माणसं, शिकलेल्या गोष्टी आणि बनलेल्या आठवणी आहेत.